मी येऊ? हा ये. काय मग कसं झालं दर्शन? झालं पण आधीची सर नाही. का काय झालं? अहो आधी कसं जुम्मा फुगडी पिंगा लय दंगा असायचा. आता घरामध्ये गोदाका बिचारी एकटीच आहे आणि ती चंदा तुम्हाला माहिती तिचा काय बी उपयोग नाही. समजा मनाला लई लावून घेतले बघा गोदाकानं. घरात सण असल्यासारखं वाटतच नाही म्हणत होती. एवढाच नव्हे मग आपण करूया की सण साजरा. राणा तू आता जेव आणि जरा आराम कर. अरे किती वर 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 करतोस. घरात पाऊल म्हणून ठरत नाही बघ तुझा. मांजर डोळे घरात असताना मी कसा थांबू? आता हाय काय ती? वय कुणाच ठाऊ कुठे गायब झाल्या. गायब झाल्या. एक नंबर झालं बघ. गोदक्का जेवण झालं की नाही? मी ताणून देणार आहे बघ. काय काल रातच्याला माझी नीट झोप झाली नाही ग. हो ताणून देणार आहे मी. आणि हा उद्या सकाळच्याला उशिरा उठेन मी. हा बर बर झोप. हा तर आपण हिथं गौर जागवायची. आता तू जागवणार म्हणजे गाजवणारच की. हा मग गाजवणारच. आज गौरायन घरच्या धन्याला असं जागवते बघा तू. कुणाला विचारून? हे घर काय तुझी जागी लागून गेली काय? आता जवळ माझं झोपडं नीट होत नाही तवर तसंच समजायचं. आमचं आम्ही बघू. इथं समजा बायकासनी घेऊन आलो ना आता सुचायला लागलं बाई तुला. गोदाका आता आम्ही समजायचं आलोय ना तर होय म्हणा की. काय ग होय म्हणा. भाई मावशे अगं आता तुमच्या घरातली लक्ष्मी नाही म्हणून त्या गौराई बाहेरच्या बाहेर जाते भाई. एवढ्या बायकासनी समजा घेऊन आलोय आता तर म्हण की होय. होय होय म्हणा की. म्हणा होय. बर बर ठीक आहे. अहो गोदका तुम्ही ए टुचकुले उगा जादा बडबड करायची नाही कळलं ना. चला चला या 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 या. हा करा इथे करा पाहिजे. जाऊ 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 या. देवळात सर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकीतो. यार सर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकीतो. या गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्याला. या गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्याला. एक वेणी मोहळी सोनाराची साखळी. एक वेणी मोहळी सोनाराची साखळी. तर नाही म्हणत होती आणि आता लगेच मध्ये घुसायला लागली बाय. हा आमच्या घरची गौरी आहेत आणि या घरची करती बाई हाय म्हणजे माझा हक्क आहे. होय चला ग करा पुढचं चला. सारंग सारखी तुझी माझी पालखी रामाची जानकी. पगड फू बाई पगड फू पगड फू बाई पगड फू. सालम सालकी तुझी माझी पालखी रामाची जानकी. पगड फू बाई पगड फू पगड फू बाई पगड फू. सालम सालकी तुझी माझी पालखी रामाची जानकी. पगड फू बाई पगड दिवा आडवळ घुम पडवळ घुम आडवळ घुम पडवळ घुम आडवळ घुम पडवळ घुम आडवळ घुम पडवळ घुम आडवळ घुम पडवळ घुम. चक्कर आली. ओ बसा 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 या बसा बसा बसा. हा हा बसा बसा बसा.
पाडवली हिला घालवली कशी फडकली बघा जिजा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा घरच्या मालकाची झोप घालवली रात जागवली पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. मग तिला माझ्या राणा संकट वैर का धरले? अव हे समजा खेळमिळीचा वैर आहे असं समजा. आणि त्यांचं ते दोघं बघून घेतील की. तुम्ही कशा पायी उगाच टेन्शन घेतायसा? आता घरामध्ये जिजामुळे यो समदा सण साजरा व्हायला लागलाय, हे चांगलं आहे की नाही? नाही, पोरगी तशी चांगली आहे पर जरा आगाऊपणानं बोलते. अव तेवढं चालायचं की. म्हणजे छान खेळायला ना समजा. जीव माझा सुकून गेला आला नाही राम ग जीव माझा सुकून गेला आला नाही राम ग जीव माझा सुकून गेला आला नाही राम ग. आता काहीतरी कर. हा 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 राणा तू एक काम कर, मेणबत्ती पेटव आणि निषेध कर. आम्ही बी इथं तेच करावं लागलोय बघ. मेणबत्ती? ये बाबा, इकडे मला जीव नकोसा झालाय. तू मेणबत्त्या पेटवायला काय सांगतोयस मला? ते मला काय माहित नाही. तू काहीतरी कर मर्दा, माझ्यावर लय जुलूम व्हायला लागलेत बघ. बरोबर थांब, आम्ही त्या पप्पीच्या मीटिंग मध्ये जायचं काय तर ठरवतो आणि तुला फोन करतो. हा अरे फोन ठेव काय? अरे काहीतरी कर की मर्दा. अरे तू फोन तरी ठेव, त्याशिवाय कसं ठरवणार? बरं ठेव फोन. होय की, हे बी बरोबर आहे. बरोबर, जे काय करायचं ते लवकर कर. काय? हा चल ठेवतो. बरेच दिवसात गावात गाणं बजावणं झालं नाही, आता गाणं बजावणं व्हायला लागलंय आणि आपल्या रानाला त्रास व्हायला लागलाय, म्हणून आपण तिकडे जायलाच पाहिजे. होय होय चला. अरे मग चला जाऊया लवकर, जाऊन बघूया गाणं बजावणं. म्हणजे काय कसं होतंय ते जाऊन बघूया. हा, आणि त्यांचं जे सगळं उद्ध्वस्त करून टाकूया आपण. रानाजावर अत्याचार म्हणजे लय झाला बायकांचा. बस आपण निषेध संकट घेऊनच जाऊया. चला. चला. बोलवले म्हणून इथं आलोय आम्ही. आणि आत्ताच्या आत्ता घरला या म्हणला म्हणून आलो आम्ही. लय कावलाय तो, मनाला लवकरात लवकर घरला या. ए पप्प्या, तू जर परत आमच्या घराकडे वाकड्या नजरेनं बघितलास तर कोयत्यानं मान चिरीन तुझी. नाही ग गोदाक्का, मी सुधारलोय. तर पण सांगा की. होय गोदाक्का, रानादाना अर्जुन बोलवले म्हणून आलो. सांगितलं ना मग अशी. तोपर्यंत म्हणलं तळागून बघावं. चला, चला. ए, वर खोलीत आहे राणा, थांबा. थांबा जरा. ए, जावा रे. चला.
एवढी हौस आहे तर जा तू, जा. तू जा. ये सरपंच आहे ना त्यांना सांगतो तू पुढे जा. काय होत नाही. गेली की चल 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 गेली काय चल 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 गेली 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 कडे जा ना. अरे नको ते मर्दा काय करणार चला. बरकत घाबरे आणखी थोडी कोंबडी हवी. मी सांगतो तुम्ही चौघ इकडे जावा आणि दोघे इकडे जाऊ. नाही. सरपंच आहे ना तर मी सांगतो आपण चौघ इकडे जाऊया तुम्ही दोघं तिकडे जाऊ. बरं चल जाऊया. आपण बोलायचं. आमचं सरपंच एक टिकली उडाली गंगेत जाऊन बुडाली. राणा मर्दा कशाला जायचं येत नाही गप. बस की राणा आणतो. लई अंतर आहे रे पाणी नाही पोचणार. जरा जोरात मार की वरनं बरोबर. मध्ये दुसरी बायका आहेत ना वर. आपल्याला फक्त जिजाला भिजवायचं. मी काय म्हणतो आपण दुसरीकडनं बघूया काय. तुम्ही सगळे आज जावा मी तू सांगतो आणि तुला इष्टायला करतो. जाऊ जाऊ लवकर. चालतंय. सरपंच आहे ना त्यानं मला काय वाटते माहितीये काय. बादली घेऊन ये. माणिक मोती गुणाचे बाळ माझे गुणाचे बाळ माझे गुणाचे. अंगणात रंगली ग माहेरची गाणी. कस सांगू बाई इंद्राच्या तोलाच. कस सांगू बाई इंद्राच्या तोलाच. कस सांगू राजा इंद्राच्या तोलाच. गण्या गुलाल फेडितो गण्या गुलाल फेकितो. गण्या गुलाल फेडितो गण्या गुलाल फेकितो. गण्या गुलाल उधळीतो गण्या गुलाल फेकितो. गण्या गुलाल उधळीतो गुलाल उधळीतो. गण्या गुलाल उधळीतो गण्या गुलाल उधळीतो. माझ्या या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. ते चुकून चुकला तो. हा? बरं ठीक आहे मी तुम्हाला की नाही समजा खरं खरं सांगतो बघा. ते बघ हे बघा 1 2 3 आणि ह्यो 4 हे 4 जण आहेत की नाही यांनी मला बरीच पडलं.
आहेस वय रा? हा? राणा दानव होश मध्ये जोशपणा घालवायला नको पाहिजे होता. तुम्ही माझ्या डोसक्यावर पाणी ओतलं, या टायमाला मी तुमच्या डोसक्यावर पाणी ओतलं. झाली की नाही पिट्टपाट? विसरून जावं की समजा. हा, अशी कशी झाली फिट्टमफाट? माझ्या डोसक्यावर कुठे पाणी ओतलंस तू? अजून तो हिसाब बाकी आहे. केव्हा पुरा करायचा मला? समोर आल्यावर मला इंगा दावणार होतास ना ग? दाव की दाव दाव दाव. हात सोड की, हात सोडा. तेरी वाडा वाड्याला वाड्याला मी चारही खिडक्या वाड्याला वाड्याला मी चारही खिडक्या. खिडक्यांवर खिडक्यांवर मी का काढीतो मोर खिडक्यांवर मी का काढीतो मोर. मोराला मोराला तुझ्या चारही गोंड मोराला तुझ्या चारही गोंड. हलत कस बाई डुलत कस हालत कस बाई डुलत कस. हलत कस बाई डुलत कस हालत कस बाई डुलत कस. हालत कस बाई डुलत कस. हालत कस बाई डुलत कस. हो ग बया बया, बघ 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 बघ. बायकांचं कसं रमलाय बघा. नाही या राऊंडात या. नाही 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 अहो जरा बायकांनी बी बघू द्या या राऊंडात. ते नाही नाही. अहो नाही काय. ए थांबे थांब. ये इथं बघ. हा हे राणा गावलं की रे, जिजाच्या ताब्यात गावलं की. ये आता काही खरं नसतंय याच. ढब्बू मिरच्या जाशील कैसा. ढब्बू मिरच्या जाशील कैसा. ढब्बू मिरच्या. अरे मालक मालक मालक. राणा भाऊजी असं गावत नसत्यात. गावायला धरलंय कुठं अजून. मालक, सच्चा पैलवानाची शपथ मोडायला तयार राहा. लवकरच माझ्यात जीव रंगणार आहे तुमचा. आयुष्यात आणि ती म्हणजे ती जिजा. अरे की जाईल का पळून? अरे आता बाप्पाच्या मनात काय मला काय माहिती. आता तूच म्हणलास ना की समधी इग्ना पळून जातील म्हणून. अरे पण ती जिजा इग नाही असं कुठं म्हंटल मी. होय काय? अरे वा. अरे 4 दिवस तिच्या शेजारी काय राहिलास, तुला ती लगेच गोड वाटायला लागली होय रे? नाही रे राणा, अरे असं म्हंटल काय मी. आणि जुनी जाणती माणसं म्हणतात असं 4 दिवसात माणसाला चांगलं वाईट म्हणून आहे. होय की, पण 4 दिवसात मी बरोबर ओळखले तिला. अरे शान नाही, येड्या डोसक्याची बाई आहे आणि इग्ने आपल्यासाठी. आज बाप्पाचं विसर्जन झालं की नाही, तिच्या विसर्जनाचा मार्ग काढायचा. तू आहेस ना माझ्या बरोबर? हे बघ, आता एवढं गणपती विसर्जन झालं की नाही, राणाला सांगते तुझी सोय करायला. आणि माझं झोपडं ते बी बांधून द्यायला सांगते. लय उपकार होतील बघ तुझं. ऐक की, काल जसं येऊन तू समज केलीस तसं आज विसर्जनाला पण ये बरं काय. हा येणार की, आपल्या घरचंच काम आहे, पक्क येणार. बरोबर, धर खा, 2 घास खाऊन घे. हा बघा काय हाल चालत वाजता. अरे बाबा नो, रात्रभर गडी झोपलेला नाही म्हणून तसं आलंय. तुम्ही मारा. बाकी काय बी म्हणा, तिचा वाघिना वाघीन आ, आपल्या रानादा सारख्या वाघाचं काय हाल केली बघा तिनं. मग काय कुसूर पुसूर सुरू आहे? हा
तालीम करायला आले ना हा गपगुमान कसरत करायचं चला. करा लवकर. अरे तुझं काय चाललंय रे हा? तुला बी करायची वे कसरत नाही. नाही ना नाही. बस इकडे चल. ए करा ना तुझं बरं आहे. वय काय मागच्या वेळी बी असंच म्हणत होतास. मागच्या यायला म्हणजे हा ती उसात वाघीण घुसली होती तेव्हा हा त्यावेळी बी असंच म्हणत होतास. पण झालं सगळं उलटच. तेव्हा सारखं परत काय होणार नाही ना व? उगा नाही ती बडबड करू नकस. या जिजाचं का नाही काहीतरी करायला पाहिजे बघ. हा बाई का नाही सरळपणानं काय ऐकल असं मला काय वाटत नाही. मग आता काय काय ते विचार करणं मला मोकळं कर यात ना बघ. हा असं म्हणतोस नाही म्हणजे हे आता तू सांगायला लागलायस म्हणून तुझ्यासाठी जरा वाईट विचार करतो मी. हा जरा थांब जरा. केला काय नाही करा लागलं या लागला विचार. झालं काय थांब की जरा तो यायला रे. अरे बोल की बाबा. हा आता काय राहणार बाप्पा माझ्या दोस्ताला लवकरात लवकर चांगली बुद्धी दे आणि अंजली वहिनीच्या प्रेमात परत पडू दे. हा देवा आता परत कुठल्या बाईची सावली माझ्यावर पडू देऊ नकोस. बाईचा वार पण नको. सच्चा पैलवान बनव मला. गणपती बाप्पा लवकरात लवकर या घरची सून म्हणून मला परत माझ्या घरात येऊ दे. राणाजींचं मन वळवायला मदत कर. इंगा दाखवला की बागूबाई सारखं कधी पळत इथं दारू पीत बसले. सरपंच म्हणायचं सरपंच. ते असशील ते ग्रामपंचायतीत हे तर मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. हा नुसता नावाचा अध्यक्ष काम तर काहीच नाही. हे अगोदर तुझं नाही यो बघ इकडं बसलाय बघ. अरे ये पप्या अरे काय म्हणला होतास हा मिरवणूक गाजवणार. अरे गाजवायचं सोड गायब झालास की मिरवणुकीतून. आता काय करायचं ते सांग. याला काय विचारताय हा तोच घाबरून येऊन बसलाय त्या जिजाला. ए अजिबात नाही. नाही ना व अगे खुश हो की आता गोदाका म्हटलेत ना तुझं झोपडं बांधून देणार म्हणून. मग एक मिनिट तुझं हितच तळ ठोकायचा विचार नाही ना व. मावशे हे 5 दिवस तुमच्यासारख्या मायाळू माणसांमध्ये कसं गेलं ते कळलं बी नाही मला. मायाळू पण अगं रानात एवढं तुझे हिडीस पिडीस करतात आणि म्हणे मायाळू. चंदे मायाळूपणा कशा संग खात्यात हवं आहे तुला. हो गोदाका मायाळूपणा कधी काय खात्यात काय ते काय भात आहे का भाकर आहे. नाही ते काय नाही. आत्ताच्या आत्ता या जिजाला बाहेर काढ चल. ए पिंक्या तू जरा कमी पी म्हणजे काय चाललंय ते समजाल तुला. अरे बाबा कशाला असल्याच्या नादा लागा लागलाय. मी असलाय का कसलाय की नाही हे राणाला चांगलंच माहिती आहे. राणा हा वय ते आमचं आम्ही बघून घेतो. तुम्ही पहिलं बाहेर वा. मग माझं झोपडं बांधून दे पहिला मग जातो मी. ए ते झोपडं राणानं नाही मी पाडले. मी काय करणार आहेस तू काय करायचं ते कर मला कर. ए राणा हानीला बाहेर काढा ते चाल. असं कसं बाहेर काढू मी ऐकायलाच तयार नाही. तू म्हणला ते बरोबर आहे बा. उद्या पाहिजे पप्प्याला. काय म्हणत होता तू बाईच्या जातीला. स्त्री ही शक्तीची देवता असते जगत जननी. पुण्यांदा माझ्या वाट्याला जाशील काय. अरे मुर्दारांनो तुम्ही बी ऐकून ठेवा. पुण्यांदा जर का माझ्या नादाला लागला का नाही तुम्हाला तुरळासारखं चेचून चुपडीत भरून उकिरड्यावर सोडून येईन काय.
हे बरकत एवढी का तिची बाजू घेतोय सर? ए मी कशाला बाजू घे तुझी? ती काय माझी पाहुणे आहे रे? हा अरे, तिच्या बाजूनं कायदा आहे आणि तू रागाच्या भऱ्यात उलट सुलट काय करू नये एवढंच मला वाटतंय बघ. हा आता तुला ऐकायचं असलं तर ऐक, नाहीतर बस. त्या पप्प्यानं मार खाल्लाय तसा तुझा बी एक दिवस नंबर लागल. तू काय बाईला हात लावायला जाणार नाहीस. उगाच आबरूचा डॉल्बी वाजून घे म्हणजे झालं. असं ऐकणार नाही. अरे ए बाबा गबस. अरे पोरांनो अजून जागत बसलाय सवय. अरे नाही, तुम्ही काही एकल्यानेच काम केला नाही सा, मी बी केली आज की, म्हणून जरा दम लागायला लागला. बरं ऐक ऐक, तू जाऊन आराम कर, मी पाय चिपून घेऊ काय? अरे नाही ना ग, हे बघ ना, कालपासनं ती जिजाबीलाही काम केले. तिला काय पाहिजे ना ग विचार. आपल्या दारात आहे ती, आपली जिम्मेदारी आहे तिला काय पाहिजे ना ग विचारायची. हा गोदा का पाणी देऊ काय? अरे मी काय म्हणत्या. वय समजलं समजलं. ए राणा अरे चल की मर्दा, आता एवढं मोठं माणूस सांगतो तर ऐकायला पाहिजे. तुम्हासनी काय पाहिजे का? तू काय काळजी करू न ग, मला काही न गे सध्या ते काय ना काय नव ऐकलंच नव, काय बी नकोय. वय वय चल सुट आता चल. हा येतो वहिनी. ए जिजा येतो मी, येतो रे. गुड नाईट. हा गुड. तुझा काय संबंध? थांब, तू अशी ऐकायची नाहीस. राणादासनीच बोलली तू. राणादा लवकर या. तू काय मला ते पैलवानाचं भ्या दावायला लागली का? तोच मला बघून इकडं सैरा वैरा पळत असतोय, सांगायला लागली. एक मिनिट, एवढ्या वर्षात मला कळलं नाही तुला आमच्या किचन मध्ये कुठं कुठं काय काय आहे ते बरं माहिती ग. आमच्या गावाकडच्या किचन मध्ये असंच असतंय समजा. तुमच्याकडचं काही वेगळं आहे काय? हा? अंगावर मार खाते वाढते. काय म्हणतात? काय नाही, सरपंच या नात्यानं आता माझी झोपायची वेळ झाल्या. उद्या पंचायतीत पण जायचंय तेव्हा. हे बघ पप्प्या, ह्यानं शिकून काय होणार नाही. तू गरम पाण्यानं अंग शिकून घे, म्हणजे काळा तरी कमी होतील. येतो. मी काय म्हणतोय, मला पण गिरण चालू करायची आहे. काय गावकऱ्यांनी भाकऱ्या खायची सवय आहे, अपमान नाही. तुला हाणलं तू. आता जरा शुद्धी त्या जिजाच्या नादाला तेवढं इथनं पुढे लागू नकोस. काय त्या जिजानं माझ्या नादाला लागून लई मोठी चूक केल्या. आता तिचा विषय कसा हार्ड करतो की नाही बघा सगळ्यांनी. चाललं उशीर व्हायला, नाश्ते लवकर. गोदक्का, अगं उशीर व्हायलाय. गोदक्का
गोदक्का गोदक्का गोदक्का बाहेर गोदक्का गोदक्का कुठे गेली? हा देवघरात असेल. गोदक्का गोदक्का आता तू म्हातारी झाली असे कवा कबूल करणार? अगं या वयामध्ये नको तेवढं काम करतेस तू आणि मग म्हणतेस मला काय बी नाही झालं, मला काय बी नाही झालं. म्हातार झालं माझं वैरी. अरे मी धडधाकट आहे. पण तरी बी तू आज काय बी काम करायचं नाही, तू फक्त आराम करायचा बघ. अरे राणा मग घरातली कामं कोण करणार? मी करतो होय. बायकांची कामं तुला कशी जमणार बाळा? गडी बाई दोघं बी समान असतात बघ. तुला नग त्या माणसाची शिकवण बरी ध्यानात ठेवलायस की रे? नाही नाही तसलं काय नाही. बरं ठीक आहे, ते मी चंदाला सांगतो काम करायला. माझं बी तसंच आहे. मला बी लई ताप आलाय व समजा अंगच धरलंय बघा माझं. घरात एवढी समधी कामं पडल्या, कसं करायचं याच टेन्शन आलंय बघा मला. आई ग आई ग रानदा या जरा पडते. हा आय 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 आई ग चांगलंय तेच चांगलंय. चांगल्याला कधी नाव ठेवत नसतोय राणा. हो जावा की गाव का इकडे मन घालत बसलायसा. आता मन घालायला तू काय जेवा लागलाय बैर? कापड धुतोयस ना? धु की मग धु धु. तसं बी तुला लंगोट धुवायची शिक्षा मिळाली होती, त्याचा अनुभव आहेच की तुझ्याकडे. धु नीट धु. ये बघा लावला झालं. जावा आता अंघोळीला जावा. मला अंघोळ करताना बघायचा विचार जरी मनात आणलास का नाही तर टन्नूस काढतो बघ टाकुऱ्यात.